आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटी देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाची तुका म्हणी मग, गडो त्यांची तुम्हाला आठवायची, गडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. या मुंदडा साहेब या. इकडे बरोबर सांगितलं आणि इकडे पुढे या. शिंदे साहेब बसा, साहेब बरोबर बसा. तिकडे 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 जाईल बरं बसू बस झोपतो बसू. विठ्ठल हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. प्रस्तुत निरूपणासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा चार कडव्याचा. या अभंगाच्या द्वारे मानव देहामध्ये आलेल्या जीवाचं असणारं जी संहिता असणारी म्हणतो आपण आचार संहिता, की या मानव जीवनाला एक आचार संहिता असणारी सांगितलेली आहे. जसं देशाची आचार संहिता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही आचार संहिता लिहून ठेवली भारताची. त्याचप्रमाणे मानव जीवनाची सुद्धा इकडे टाकाय मानव जीवनाची आचारसंहिता असणारी या शास्त्रांनी आणि संतांनी या अभंग रूपाने तुमच्या आमच्या मायबोलीमध्ये ते चिंतन कर दिलं. ज्या रस्त्याने आपल्याला वाटचाल करायची त्या रस्त्याचं सगळं चिंतन लागेल तुम्हाला. जी तुम्हाला हार्मोनियम वाजवायचे, कोण कोणता राग म्हणेल काही सांगता येणार नाही. तिचं असणारं सगळं असणारं माहीत पाहिजे. याचा अर्थ असणारं आपल्याला जी वस्तू हाताळायची आहे त्या वस्तूच असणारी सगळी नियम आपल्याला माहीत असणारी पाहिजे. माझ्याकडे गाड्या येतात पूजेला. एक दिवस ते आईशर आलं मोठं, की बाबा एक चक्कर मारावं. आता मी नाही म्हणत नसतो, मला सगळ्या गाड्या येते. कीर्तन बंद झाले तरी तिकडे सुरू झालं तो एकदम. मग ते आईशर भलं लांब पाठी पाटला जे पाहुणे सासूरवाडीच काढलं ते आईशर असणार. थेट नेलं मांगे गावापर्यंत, तिथं वळवलं परत आणलं. आता की नवस नुसतं अंगठ्याने जरी असणाऱ्यापैकी दाबलं तरी गाडी जागेवर उभं राहते. हो, अगोदर त्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. क्लच कसा आहे, ब्रेक कसा आहे, ॲक्सिलेटर कसं आहे, इंडिकेटर कोण आहे, वायफर कोण आहे, हॉर्न कुठं आहे, डिप्पर कुठं आहे, हँड ब्रेक असणार कुठं आहे, सीट मागं पुढं करायचं, पाठीमागचं मागं पुढं करायचं,
हे सगळं असणार पाहावं लागेल अगोदर. तोपर्यंत सेल्फ मारायचंच नाही. हे सगळं झाल्यानंतर मनुष्य चक्कर मारून सक्सेस होतो. हे जसं मी उदाहरण सांगितलं व्यवहारातलं, तसं जीवनाचं सुद्धा हे असणारं सूत्र आहे. मनुष्य जीवन 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 म्हणजे असणार काय? आयुष्य क्षणाक्षणाला क्षणाक्षणाला मायनस होत चाललेलं आहे. याच वर्षी 67 सुरू झालं माझं. क्षणाक्षणाला असणार ती मागं मायनस होत चाललेलं आहे. आपल्याला त्याचं चिंतन असणार नाही. सिंहावलोकन करतो त्याला सिंह म्हणतात, आणि जो मागचं पुढचं सध्याचं पाहतो त्याला मनुष्य म्हणतो. सिंह जंगलामध्ये चालला तर एक अर्धा किलोमीटर गेला का थांबतो, दोन्ही बाजूना पाहतो माग कुणी आहे का. दोन फायदे आहेत त्याच्यात. एक तर शिकार सापडेल, नाहीतर मग आपल्यावर कोणतरी वार करत आहे का याच्यातून बचावले जातो. आणि म्हणून सिंहावलोकन करत असतो, त्याला सिंहावलोकन म्हणतात. तसं मनुष्याने कधी सिंहावलोकन केलं का? कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या वाया गेला असं तू, असं कधी सिंहावलोकन नाही असणार केलं, चिंतन नाही केलं. बाजेवर पडल्या पडल्या चालण्यामध्ये हे चिंतन असणार केलं पाहिजे. हो, कुठून कुठपर्यंत प्रवास केला आपल्या जीवनामध्ये, आणि त्या सगळ्या प्रवासाचं असणार चिंतन आपण असणार केलं पाहिजे. आणि आता पुढचं ध्येय असणार काय आहे, साध्य काय आहे.